सज्ज झालेले आपण बघत आहोत. पुण्याच्या विरोधात आयोजक संघ यजमान संघ न्यूयॉर्क कोरावळे इन ॲक्शन आणि ऐकूयात पहिल्या 5 षटकांसाठी आवाज राज्याजी मुकणे यांचा. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा अंतिम मॅच आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला यजमान टीम न्यू यंगस्टर कोरावळे बी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल कुलस्वामिनी स्पोर्ट्स क्लब ठुणे. या दोन संघाच्या दरम्यान हा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सलामीची जोडी. यासाठीच ओपनिंग प्लेयर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. धनाजी आणि त्याच्या सोबतीला बॅटर योगेश धुमाळ. सध्याच्या घडीला ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्याच्या घडीला तयार जो मात्र होताना पाहायला मिळेल. हॅलो, पहिल्या ओव्हरची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमीरला आपण पाहता. एक्झॅक्टली 1:01 पहिला बॉल जो मात्र पडला जाईल. पहिला बॉल इनसाइड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत मैदानाच्या आतमध्ये. मोठा मासा लागलाय गळाला. मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट. योगेश धुमाल या मोठ्या मॅच मध्ये 0 बाद. मीरचा राईट आर्म ओव्हर द विकेट ना इनसाइड आउट ओव्हर कव्हर खेळण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाही आणि तिथे पॉइंट रिझन मध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश झाला आणि पहिल्याच बॉल वरती मॅचची प्राइज विकेट आता लागली आहे. योगेश धुमाळ हा फलंदाज 0 बाद होताना आपण पाहिलाय. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये भास्कर. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. आता धनाजी या फलंदाजावरती जिम्मेदारी वाढली असावी कारण बॅटर योगेश धुमाळचा विकेट त्यांना गमावलाय. सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती ही सफलता मिळते या गोलंदाज जमीरला. टॉस जिंकल्यानंतर कर्णधाराचा कॉल की आम्ही सुरुवातीला गोलंदाजी करणार आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळेल. चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेईल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धडपड पडझड आणि तडफड आपण पाहिली परंतु फायनली या रेसमध्ये चेंडू जिंकलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो यासाठीच. एक्झॅक्टली पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता परंतु बॉडी बॅलन्स क्षेत्ररक्षकाचा हुकला आणि त्यानंतर तो एक्झॅक्टली जमिनीवरती कोसळलाय. तिथे चौकार आपण पाहिला आणि तिथे जर आपण पाहिलं तर भास्करच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. सूरजकडनं झालेली ती मिस्टेक. सूरजने तो पहिल्या चेंडूवरती कॅच पकडला होता आणि त्यानंतर सूरजकडनं मिस्टेक झाली. फुल टॉस बॉल होता. एक्झॅक्टली बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. फक्त एक धाव जी मात्र या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सध्याच्या घडीला 5 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट आली मोठी आणि त्यानंतर चौकार आपण पाहिला बॅटर भास्करच्या बॅटमधून. स्ट्राईक आता रोटेट झाले स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर धनाजी. जिम्मेदारी धनाजीवरती भरपूर मोठी आता वाढलेली आहे कारण योगेश बाद झालाय. त्याच कारणास्तव इथून बॅटिंग चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यामध्ये जर राहायचं टीम यजमान संघ न्यू यंगस्टर कोरावळे बी. जर आपण पाहिला इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं.
एक्झॅक्टली समोरचा जो पाय होता तो पुढे टाकला होता बॅटर धनाजीने एक चांगला बॉल अटेम्प्ट केला जातो गोलंदाज अमीर. या गोलंदाजाचं कौतुक आपण करूयात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांची राहिली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती धनाजी तयार. फुल टॉस बॉल तिथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर ही सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 6 धावा सध्याच्या घडीला. इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन फलंदाजांमध्ये क्षमता भरपूर. धनाजी आणि त्याच्या सोबतीला बॅटर भास्करला पण पाहतात सध्याच्या घडीला. त्याच्या बॅटमधून आल्या एक चौकार आपण पाहिलेला. स्टील 1 टू गो. अंतिम बॉल बॅटची आतली कडा. विकेट किपरच्या जजमेंट प्रॉपरली आणि शेवटचा बॉल फेकला निर्धाव. सो पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते. टॉस सोडल्यानंतर यजमान टीम न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाची धावसंख्या 6 धावा आणि एक मोठा विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. सुंदर गोलंदाजी आपण गोलंदाज अमीर या गोलंदाजीची पाहिली. एक्झॅक्टली मोठा विकेट. एक चौकार येत असताना देखील फक्त 6 धावा त्यानं पहिल्या षटकामध्ये खर्च केला. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात भावेश येतात. P2चं हे षटक भरपूर महत्वाचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या नाहीत. 6 धावा फक्त बनल्या. योगेश धुमालची मोठी विकेट पहिल्याच बॉलवरती कॅरी झाल आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आता हे 2 फलंदाज सध्याच्या घडीला. भावेश गोलंदाजी मार्गावरती तयार. स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. बॅकबुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स जो मात्र प्राप्त झाला गोलंदाज भावेशला. पहिला बॉल जो मात्र फेकलेला आहे डॉट. सुंदर सुरुवात या दुसऱ्या षटकाची आपण पाहताय. पाडा तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. टाच बदलला होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर लक फॅक्टर ऑन होताना पाहायला मिळतो. बॅटर बीट झाले. यस्टरडेज शॉट. थर्ड मॅन शॉट फाईन बीट. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग बायच्या धावा 4. चौकार कैसे भी हो लेकिन रन्स आने चाहिए. 4 धावा. टेन ऑन द बोर्ड. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विकेट करण्याचा प्रयत्न. कई पे निगाह कई पे निशाणा. एक्झॅक्टली चांगला चेंडू हाताला जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भावेश या गोलंदाजाचं कौतुक आपण करूया. सुरुवात गोलंदाज अमीरनं दमदार करून दिली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज भावेशला आपण पाहताय. कुलस्वामिनी स्पोर्ट्स क्लब पुणे क्रिकेट संघ सध्याच्या घडीला टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करतो मैदानाच्या आत. शॉट ऑफलाईनचा बॉल. आडवा पाडणं फोर्स केला. गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू नाही थांबणार. जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौदा धावा फलकावरती आहेत. 14 ऑन द बोर्ड. दिस टाइम टीम न्यू यंगस्टर कोरावळे बी. 14 धावा सध्याच्या घडीला. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन जे मात्र केलं जात. रिवर्स खेळलेत. मस्त टायमिंग आहे. चेंडू दूरवरती ट्रॅव्हल झाला आणि तिथे क्षेत्ररक्षक आपण जर पाहिले तर त्या ठिकाणी उपस्थित झालेले फक्त एक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्ट फटका चांगला खेळला होता.
धनाजीला वाटलं असावे की आता हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, कारण परफेक्ट मिडल झालं होतं. आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण. ओ तिथे भास्कर यासाठीच चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये फक्त 15 धावा धावफलकावरती. न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाच्या. आता या 3 ओव्हरमध्ये धावांची कोंडी फोडावी लागेल. एक्झॅक्टली 5 षटकांचा मॅच तुम्ही खेळता त्यावेळेस या मैदानाचा विचार आपण केला तर 50+ धावा बनवणं पहिल्या डावामध्ये भरपूर महत्त्वाच्या राहतात. आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत 15 धावाच्या मात्र बनवल्या गेलेल्या आहेत. पॉवर प्ले देखील संपलेल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये एक्झॅक्टली धावा बनवणं भरपूर महत्त्वाचं आहे दोन्ही संघांकरिता. परंतु गोलंदाजी आपण पाहिले अमीर आणि त्याच्या सोबतीला गोलंदाज भावेश. कौतुक करावं तितकं थोडं. 2 षटकं हाताळण्यासाठी एक्झॅक्टली आपण 10 मिनिटांचा टाइम जो मात्र घेतलेला आहे. चांगला कॉर्पोरेट सध्याच्या घडीला वेळ वाचवणं मित्रांनो भरपूर महत्त्वाचं आहे. दुसऱ्या ओव्हरला यासाठीच तिसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल आपला स्पेल मधील. खऱ्या अर्थानं यासाठीच बाळा येतात तिसऱ्या षटकामध्ये. पहिला ओव्हर अमीरनं हाताळला, त्यानंतर भावेशला आपण पाहिलं आणि आता तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं जातं गोलंदाज बाळा या गोलंदाजाला. इथून ॲग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाला स्ट्रायकिंग एंडवरती धनाजीला आपण पाहता ज्यानं 7 चेंडू आतापर्यंत फेस केलेले आहेत. 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अनएक्सेप्टेड बॅटिंग आपण पाहता. सध्याच्या घडीला यापेक्षा बेटर करावं लागेल बॅटर धनाजीला. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहिला. तिथे चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो. गोलंदाज बालाला आपण पाहता फुल लेनचा बॉल होता. एक्झॅक्टली आडव्या बॅटनं जर खेळले असते तर संपर्क प्रॉपरली झाला असता. परंतु मनामध्ये आधी ठरवलं असावं की आता मला पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचा आणि तो रिव्हर्स खेळत असताना अनसक्सेसफुली शॉट आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता. गुड बॉल. गोलंदाज बाला राईट आर्म राऊंड द विकेट. सफल झाले ऑन साइडला. फटका जबरदस्त बॅटर धनाजीच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. याच फटक्यांची नितांत गरज न्यू यंगस्टर कोरावले बी क्रिकेट संघाला. 21 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात डॉट न झाले त्यानंतर षटकार आलेला आहे धनाजीच्या बॅटमधून. प्रॉपर यॉर्कर डिफेन्सिव्ह फटका आपण पाहताय. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर झालेलं. फक्त एकच धाव जी मात्र या बॉलवरती एकवटली जाते. संघाची धावसंख्या आता एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. ती आता 22 या धावसंख्येवरती. पहिला डॉट त्यानंतर षटकार त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला भास्करला आपण पाहता ज्यानं 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेले आहेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून जो मात्र आपण पाहिला. एक्झॅक्टली 5 धावा त्याने बनवलेल्या आहेत. परंतु इथून डावाला आता सावरायचा आहे मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांना. फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळल्यात. वाईड डिश लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. थोडेसे मिसफिल्डिंग मिसअंडरस्टँडिंग आपण पाहिले आणि त्यानंतर ऑलरेडी या महत्वपूर्ण 2 धाव. संघाची धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकामधले गोलंदाज बाळाला आपण पाहता सध्याच्या घडीला 4 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत ॲक्युरेट आणि धावा दिलेल्या आहेत 9. एक षटकार आपण पाहिला बॅटर धनाजीच्या बॅटमधून. ओ तिथे बिगिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल जी मात्र घेतली गेलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धाव. लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. स्टील 1 टू गो. 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधला. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा गोलंदाज आमिरला आपण पाहिलं त्यानंतर भावेशाला त्यानं देखील 9 धावा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर या तिसऱ्या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली 10 धावा आतापर्यंत गोलंदाज बाळनं खर्च केल्यात. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे एक सिंगल रन जी मात्र येताना पाहायला मिळेल.
या सिरीज ओव्हर पिच बॉल होता आणि लेगबाच्या स्वरूपानं पुन्हा एकदा सिंगल आले शेवटच्या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 26, 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटर मिस्टर कुणाल ठाकरेला. ऐकूया एक गोड संगीत. षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स टॉले देखील मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलेली. आता चौथ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग वरती धनाजी 11 बॉल 13 धावा. त्याचबरोबर भास्करला आपण पाहता 6 चेंडू आणि 8 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अमीर येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. सुरुवात त्यानं चांगली केली होती. पहिल्या षटकाचे पॉवर प्लेचं षटक तिथे मैदानाच्या आतमध्ये मोठा विकेट योगेश धुमाला त्यानं बाद केलं आणि त्यानंतर 6 धावा फक्त दिलेल्या होत्या त्या पहिल्या षटकात. आता सेकंड स्पेलमध्ये पुन्हा त्याला इन्व्हाइट केलं. स्वतः कर्णधार आहेत संघाचे कॅप्टन कूल आणि सध्याच्या घडीला चौथ्या ओव्हरमध्ये दाखल झालेलं. 26 धावा धावफलकावरती स्ट्रायकिंगवरती धनाजी. पहिलाच बॉल फुल टॉस होता. इनसाइड आउटला हा फटका खेळलेत. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फिल्डिंग आणि त्याचा रिवॉर्ड आता बॅटिंग करणाऱ्या संघाला 4 धावेचं चौकार. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली अतिघाई संकटात नाही आणि आता संकटात टाकलाय गोलंदाजी करत असताना कुलस्वामिनी स्पोर्ट्स क्लब ठुणे क्रिकेट संघाला. कारण 3 ओव्हरमध्ये गोलंदाजी अप्रतिम झाली आणि त्यानंतर चौथ्या ओव्हरची सुरुवात. पहिला बॉल फुल टॉस होता. एक्झॅक्टली चांगल्या क्षेत्ररक्षकाची अपेक्षा होती परंतु मिसफिल्डिंग झाली आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी रवाना होताना आपण पाहिलेला आहे. 30 धावा धावफलकावरती धनाजी तयार. ओ तिथे लाईन 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 खराब लाईन खराब यासाठीच पंच आमच्याकडे वळाले दर्शवलं. चेंडू आहे वाईट बॉल. 1 अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती बॅटर तयार. यू मिस. I will be definitely hit. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. विकेट. फलंदाज धनाजी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन बॉबी. सध्याच्या घडीला 5ची आणखीन एक मोठी विकेट कॅरी झाली. गोलंदाज जमीरला आपण पाहता. पहिल्या बॉलवरती चौका त्यानंतर लाईन खराब. व्हाईट बॉल त्यानंतर प्रॉपरली यॉर्कर. पाहिलं होतं शफल होत असताना फलंदाज धनाजीला एक चांगला बॉल एक्झॅक्टली लेग आणि मिडल स्टिक आता उडवली आहे गोलंदाज जमीर या गोलंदाजानं. बॉबी सध्याच्या घडीला चौथ्या क्रमांकावरती दाखल होत आहेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत ॲक्युरेट 2 चेंडूची फेकी झाली आहे. बॉबी तयार. वेट अँड वॉच.
सुरुवातीला पॉज घेतला आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय, भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॉबीनं फोडला पहिल्याच बॉलवरती बॉम्ब. षटकार. वेट अँड वॉच. फटका दमदार आपण पाहिला. 37 धावा धाव फलकावरती. लो फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु मिसफिल्डिंग आपण पाहिली आहे. बॅकबल तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. संघाची धाव संख्या 39 ऑन द बोर्ड. 39 धावा आहेत मित्रांनो धाव फलकावरती. सध्याच्या घडीला चांगल्या ट्रॅकवरती चालत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. न्यू यंगस्टर कोरावळे बी. आडवा बॅट नाव साईडला. मिस टायमिंग. डाऊन द बॉल. फिल्डर शॉट. फाईन लेगचं जजमेंट चुकलाय. बॅकअप बॉलर शॉट थर्ड मानचं. 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळतील. कॅच तर ड्रॉप झालाय परंतु 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 1 शॉट यासाठीच. 1 धावच आहे. 1 धाव शॉट असा कॉल पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. म्हणजे एकच धाव येताना पाहायला मिळेल. 40 धावा स्कोर कार्डवरती आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळले अलॉंग द कार्पेटच्या साहाय्यानं. समोर ग्राउंड छोटा आहे, मैदान छोटं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि तदनंतर थोडे फंबल झाले. त्यानंतर चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॉबीच्या बाडमधून शेवटच्या बॉलवरती आलाय दमदार चौकार आणि 4 षटकांचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाच्या धावसंख्या आहेत 44 धावा. सागरकडनं मिस्टेक आपण पाहिली एक्झॅक्टली. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला गेला. थोडे फंबल झाले. चेंडूला प्रथम त्याने स्टॉप केलं होतं आणि एक्झॅक्टली थोडासा बॉडी बॅलन्स त्यांचा हुकला आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे रवाना होताना आपण पाहिलाय. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी ते इन्व्हाइट केलं. प्राचार्य दिलं गोलंदाज सूरज या गोलंदाजाला. 44 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. परफेक्ट ट्रॅक वरती चालत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघ. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॉटम हँडचा सुंदर वापर. समोरच्या दिशेने खेळले तिथे क्षेत्ररक्षण अमीरचं चांगलं राहील. ओ तिथे फक्त 1 धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 45 धावा धावफलकावरती आहेत. बॉबी स्ट्रायकिंग एंडवरती 4थ्या क्रमांकावरती हा फलंदाज दाखल झाला परंतु बॅटिंग चांगली पाहायला मिळते सध्याच्या घडीला. फुल टॉस बॉल. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडे फंबल होत आहेत. ओहो पहिल्या टीमला चेंडूला पकडलं असतं तर रन आउटच्या संधी भरपूर होत्या आणि तिथे आता विकेट सॅक्रिफाईस करतायत मिस्टर भास्कर. सिंगल प्लस विकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला शुभम. नॉन स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील. 46 धावा धाव फलकावरती आहेत. त्यासाठीच गोलंदाजावरती आक्षेप आहे. थर्ड अंपायर आपण एक्झॅक्टली जायचं लगेच. पार इथून चेक केलं चालेल का? सेहेच धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. शुभम.
46 धावा धावफलकावरती आहेत. मिस टायमिंग, चेंडू हवेत, कॉलिंग भरपूर महत्वाची आहे. कॉलिंग 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 आणि तिथे रिले कॅच मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली विकेटचं पतन. फलंदाज बॉबी बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. प्रथमेश सध्याच्या घडीला 46 धावा आहेत धाव फलकावरती. तिथे जर आपण पाहिलं तर लाईन आता चेक करावी लागेल यासाठीच. व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 47 या धावसंख्येवरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले एक्झॅक्टली 3. फुल टॉस होता, फटका सुंदर आहे. एका टप्प्यानंतर चेंडून मारली मुसंडी. धावा मिळतील 4. प्रथम मॅचच्या बाड मधून कडक चौकार. थँक्यू थँक्यू. या 2 चेंडूवरती धावा किती बनल्या जातील? 51 तर बनल्या गेलेल्या आहेत. न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाच्या धावा. करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय, तो झालाय आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट ज्या मात्र होताना पाहायला मिळतात. यासाठीच 2 धावा या बॉलवरती आलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 53 या धावसंख्येवरती. मिड इनिंग मध्ये आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस देखील करणार आहोत. यासाठीच अंतिम बॉल तिथे उडवण्याचा प्रयत्न होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर विकेटचं बटन. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट आलेली आहे. तिथे 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती यजमान टीम न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघानं बनवलेले आहे 53 धावा आणि 54 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं मैदानाच्या आतमध्ये कुलस्वामिनी स्पोर्ट्स क्लब ठुणे क्रिकेट संघासमोर. सो आपण नेक्स्ट मॅचचा टॉस शेवटच्या बॉलवरती शुभम सनी बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. यासाठीच आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे क्रिकेट संघाचा कर्णधार आपण या आणि त्याचबरोबर स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ या 2 संघाचे कर्णधार आपण यायचं लगेच टॉस का बॉस मध्ये एक्झॅक्ट आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय दीपक दादा धुम हॅलो दीपक दादा धुमाल आपण या टॉस आपण करत आहोत. दीपक दादा धुमाल यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. टॉस जो मात्र जिंकलेला आहे स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ क्रिकेट संघाने टॉस जिंकल्यानंतर यासाठीच गोलंदाजी करण्याचा निर्णय तिथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला यजमान टीमला. लक्ष आहे त्या लक्षाचा पाठलागाला सुरुवात होईल आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आवाज ऐकूया दीपवीर बिराडे सरांचा. थँक्यू सो मच.
वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेस्त्र स्वागत. न्यू यंगस्टर कोरावळे आयोजित वेताळेश्वर चषक 2026 क्रीडा स्पर्धेचं पहिलं पर्व. आजचा निर्णायक दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना ज्यातील दुसरा डाव सुरू होतोय. टार्गेट सेट करण्यात आलेल्या यजमान संघाकडून 54 धावेचं आघाडीसाठी दाखल होत आहेत बाळा आणि त्याची सोबत देतोय भावेश. कोलसोबेनी स्पोर्ट्स ठुणे आणि त्यांच्या विरोधात न्यू यंगस्टर कोरावले बी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. दुसरं सत्र सुरू होते. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत डीडी अर्थातच धनाजी धुमाल. ऑल सेट. टाइम काउंटर सुरू होतोय. 1:30 स्थानिक वेळ. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल समोर लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. चांगलं जजमेंट. भास्करनं पकडलाय चांगला झेला आणि पहिल्याच बॉलवरती भावेची खेळी फेल. रॉयल डकची शिकार. शून्याचा चष्मा घालून तो परतोय तंबूच्या दिशेनं. पहिला झटका कुलस्वामिनी 11 ठुणे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. दीपकजी धुमाळ यांच्या वतीने कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आणि सलगचे 3 षटकार जरी आले तरी देखील 500 रुपये. या सिरीज नवीन बॅटर बॅटिंग साठी दाखल होतोय अनिल. पहिल्याच बॉलवरती भावेश बाद झालेत. बाळा सध्या नॉस्ट्राकर यांना पाठलाग. 54 धावेचा सुरे. मागच्या डावात खास करून चांगलं योगदान येताना पाहिलं. आघाडीसाठी धनाजीच्या 17 धावा त्याचबरोबर बॉबीच्या 13 धावा निर्णायक होत्या. प्रथमेच्या देखील 6 धावेचं छोटेखानी योगदान जे इम्पॉर्टंट होतं. आणि सध्या 54चा पाठलाग करत असताना मात्र डीडी अर्थातच धनाजी धुमालला पहिल्याच बॉलवर मिळतंय स्वेश. नवीन बॅटर आता स्ट्रायकर एंडला दाखल होतोय. बाळाची सोबत देण्यासाठी अनिल. झेलची संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक योगेश होते. स्वतः संघनायक होता पण हा झेल त्याला संपादित करता आला नाही. टेलिव्हिजन स्क्रीनवर सिरीज आक्रमण करण्याचा प्रयत्न. अनिलचा बॉल हवेत. साधा सोपा सहज झेल. आता योगेश धुमाल अर्थातच संघ नायकाकडून सुटलेला आहे. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. तो देखील फसलाय. बॉल बरोबर बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात पोहोचलाय. आणखीन एक झटका आता लागतोय टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे क्रिकेट संघाला. आघाडीसाठी बाळाला देखील आता सोडावं लागतं मैदान. दुसरा धक्का. पाहिलं तर नवीन बॅटर दाखल होत आहेत काशीनाथ. हे सिरीज दोन धक्के पहिल्याच षटकात दिलेत गोलंदाज डीडी धनाजी धुमालनं. चांगली कामगिरी सध्या त्याच्याकडून होतीये. यदा कदाचित दुसऱ्या बॉलवर जर झेल सुटला नसा तर विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. बॅकफुटवर जात असताना कट केले बॉल. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत राहुल आणि राहुलनं पकडलाय. सलगचा दुसरा झेल. आता तिसरा फलंदाज ठरतोय पेल. तू चल मैं आया अशी परिस्थिती. फलंदाज बाद. आणखीन एक झटका आता लागतोय कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद.
तीन धक्के आतापर्यंत डीडी अर्थातच धनाजी धुमालला दिलेले आहेत. बॅटिंगसाठी नवीन बॅटर महेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, सो आता जबाबदारी वाढली आहे. ऑन हॅट्रिक. यावेळेला पायावर बॉल आदललाय, धाव हवी आहे आणि किंबहुना ती मिळता नाही दिसेल सिरीज. पंचांचा लेग बायचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाव्यासोबत सध्या टीमची टोटल 2 ऑन बोर्ड, 2 धावा सध्या धावफलकावर. स्टील 1 टू गो. ओव्हर हॅट्रिक तर ऑलरेडी कंप्लीट झालेले 3 विकेट आतापर्यंत दिलेल्या आहेत. काल वैभव ठाकरेनं क्वालिफायरमध्ये बांधुलेच्या विरोधात एकाच षटकात 4 विकेट कॅरी केल्या होत्या. यावेळेला फटका चांगला आहे, सेफ शॉट. लॉंग बॉलला टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट अनिलनं गोड केलाय. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 6, 3 विकेटच्या मोबदल्यात. सुरुवात गोलंदाजीसाठी आता वापर होतोय प्रदीपचा. चोवीस बॉल 4 षटक, अजूनही 12.00 धाव्याच्या धावगतीनं 48 धावेची आवश्यकता. सेकंड पॉवर प्ले गोलंदाज तयार प्रदीप. पहिला बॉल बॅटची कडा घेत मागे निघाला. शॉट थर्डमॅनला बॅकअप, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक का इंटरेस्टेड नव्हते हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे, कारण समोर बॅकअपही होतं. बालाला योग्य तो निर्णय घेता आला नाही. एक धाव सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे. ती 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावर. 23 बॉल आणि या सामन्यात विजयासाठी आता 47 धावेची आवश्यकता. बॉल हवेत, झेलची संधी बनली आहे आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. आणखीन एक झटका. समीरचा जबरदस्त बॅकअप आणि करावं लागलंय. फलंदाज अनिलला पॅकअप. हा 4था झटका आता लागतोय टीम पुणे क्रिकेट संघाला. बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात सूरज. रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर आहे. सिरीज अवे फ्रॉम बॉडी स्क्वेअर कटचा प्रयत्न, तो मात्र फसला. चांगलं जजमेंट, चांगला झेल सध्या संपादित होतोय. प्रदीपला मिळतंय पहिलं स्वेश, तर सांघिक 4थी सफलता. सध्या या डावात आपण बघत आहोत टीम नो यक्सर कोरावळे बी क्रिकेट संघाकरता. नवीन बॅटर सूरज. ऑन साइडला दिशा दिली आहे. छोट्या बॅकलिपचा वापर डीपमध्ये फिल्डर उपस्थित झालेत. योगेश धुमाल चांगला थ्रो आता दिलाय. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल 8 ऑन बोर्ड, 8 धावा सध्या धावफलकावर. स्टील 3 टू गो. या षटकातील 3 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला बॉल हवे, झेलची संधी. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि कॅच ड्रॉप. 3 फिल्डर फ्रेम मध्ये होते, मात्र गोलंदाजानं तो निर्णय घेतला, मी स्वतः झेल पकडणार, पण त्याचा प्रयत्न तो अपयशी राहिला. कॅच ड्रॉप. आणखीन एक फलंदाज बाद करण्याची नामी संधी बनली होती, पण तिथं सोनं झालं नाही. जीवनदान मिळतंय सूरजला. एक सिंगल दा बॅट होईल ठुनेच्या खात्यात. स्कोर सध्या 9. टॉप एज बॉल हवेत, पण फाईन लेगच्या फिल्डरच्या थोडा पुढे आता बॉल पडलेला. शुभम होते त्या ठिकाणी. सिरीज स्कोर सध्या 10 ऑन बोर्ड. 44 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजय करता. बॉल बाकी 19. बॅटची कडा यष्टी रक्षकाकडून झेल सुटतोय. धावबादची संधी, तिचाही स्वीकार झाला नाही.
एका चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना मिळालेली जीवदानं. शार्प आउटर एज होती खरं तर. क्विक एज घेत असताना बॉल मागे फ्लाय झाला. यष्टी रक्षकाचा बॅकअप आला नाही. किती दुसऱ्या षटकाची सांगता धावा बनले 11 सिरीज. समोर टॅपिंग क्रिकेट फिल्डर उपस्थित झालेत लॉग ऑफ वरून. ऑस्कर यांचं चांगलं बॅकअप येतं. एक सिंगल धावेसोबत सध्या स्कोर 12-12 ऑन बोर्ड. 17 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 42 धाव्याची आवश्यकता. अशाच काही परिस्थिती मागचा सामना होता ज्या ठिकाणी एबी रॉयल्स जांभरोडेचा दमदार विजय आपण पाहिला. लाईन पाहावी लागेल. सिरीज वाईड बॉल आउटसाइड ऑफ स्टंप गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. सेकंड स्पेलमध्ये डीडी अर्थातच धनाजी धुमाल. क्लीन बोल्ड टो क्रशर यॉर्कर बरोबर मिडल स्टिकला जाऊन बॉल धडक मारतोय. फलंदाज बाद. 5वा झटका आता दिलाय तो डीडी अर्थातच धनाजी धुमाल टीम ठुणे क्रिकेट संघाला. तर वैयक्तिक या सामन्यातलं 4थं यश तो संपादित करतोय. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत आमिर या सिरीज. एक्सपिरियन्स कंटेनर 13ला विकेट 5 आतापर्यंत गमावलेले आहेत. स्कोर 13 विकेट 5 आतापर्यंत गमावल्यात. नवीन बॅटर आमिर आपल्याला ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स. इनफिल्डला बेधून बॉल मागे निघालाय. चांगलं बॅकअप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव तितक्याच सहजरित्या आता प्राप्त होताना दिसेल. सो या दोन धावेसोबत धावसंख्या 15 ऑन बोर्ड. 15ला विकेट आतापर्यंत 5 गमावलेले आहेत. चला फक्त 2 मिनिटं ऑफिशियल सामना होल्ड करा. यावेळेला स्टेप आउटून खेळताय थ्रू द कव्हर्स. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने आलेत मात्र दुसरी धाव रोखता आली नाही. सलगची दुसरी धाव. एकूण धावसंख्या धावफल कव्हर अंकित झाले ती 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 14 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 37 धाब्याची आवश्यकता. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये इनफिल्डला चांगलं बॅकअप येत आहे. हाताचा पिसारा फुल होत असताना हा झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिलाय तो डीडी धनाजी धुमाल आणि स्पर्धेतील पहिला 5 विकेट हॉल त्यानं कंप्लीट केलाय. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 6वा झटका टीम ठुणेला.
नवीन बॅटर सागर दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता. 6 विकेट आतापर्यंत गमावल्या. धनाजी धुमालची जबरदस्त कामगिरी विथ द बॅट, ज्यानं पहिल्या डावात 17 धाबेचं योगदान दिलं आणि गोलंदाजीमध्ये देखील सध्या तोच कॉन्फिडन्स. यावेळेला ड्राईव्ह केल्या समोर हाफ वॉली, चांगला ऑफ ड्राईव्ह आता दाखवत असताना, चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग करत असताना सागर एक सिंगल धाव. याचबरोबर ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटकात बनल्या गेल्या माफक 18 धावा, 12 चेंडू, आता 36 धावेची आवश्यकता. बारा 36 षटक सुरू होते. चौथं गोलंदाजीसाठी योगेश धुमाल, स्वतः संघनायक, संघ कर्णधार आता दाखल होतोय. बारा 36 गोलंदाज तयार योगेश. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत सागरला. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, चांगला बाउन्स प्राप्त झालाय. विकेट किपर मात्र बीट झाले. एक धाव मिळताना दिसेल. सनी बॅकअप साठी उपस्थित झालेत. स्कोर सध्या 19 धावा, 11 बॉल आता विजयासाठी 35 धावेची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला लाजवाब स्ट्रोक, चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग महेश यांच्या बॅटमधून येतोय. हा महत्वपूर्ण षटकार, 6 धावा. स्टेप आउट होत असताना चांगला स्ट्रोक. शॉर्ट बॉलला चांगली पनिशमेंट सध्या देत असताना, खरं तर शॉर्ट बॉल मध्ये कन्वर्ट केला या बॉलला. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला लेंथ बॉल, सरळ बॉल विकेट किपरच्या हातात दाखल होतोय. डॉट बॉलची होईल सांगता. षटकारानंतर होते छोटे कानी कमबॅक. स्कोर सध्या 25-25. 6 विकेट आतापर्यंत मॅच मध्ये गमावल्या टीम ठुनेनं. 9 बॉल आता 29 धावेची आवश्यकता. डाऊन द लेग स्टिक, एस इट इज वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव आता मिळताना दिसेल. लाईन पाहावी लागेल. येस इट इज डॉट बॉल. फलंदाजांनी प्रश्न तर उपस्थित केला होता, पण पंचांनी आता निर्धाव चेंडू घोषित केला. एक्स्ट्रा धावेसोबत कमबॅक योगेश धुमाल कडून सांगता झाली. ती डॉट बॉलची धावा स्थिर 26. सो स्विच इट्स अटेम्प्ट, पायावर बॉल आदळलाय, धाव हवी आहे आणि ती आता मिळताना देखील दिसेल. लेग बायचा सिग्नल, एसिडीज एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या एक्स्ट्रा धावेसोबत 27-27. 7 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 27 धाब्याची आवश्यकता. 7-27.
या वेळेला सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह केल्या बॉल इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. याचबरोबर स्कोर सध्या पुढे मार्गस्थ होतोय 28-28 धावा. षटक समाप्तीची घोषणा. 6 बॉल आता 26 धाब्याची गरज. 6-26. मॅच पहिल्या फेरीतील दोन विजेते संघ एकमेकांसमोर असतील. स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान कान्होल आणि त्यांना टीम फाईट करताना पाहायला मिळेल. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले रेडी राहा दोन्ही टीम. जसा चालू सामना संपेल आपल्याला मैदानात दाखल व्हावं लागेल. कान्होलनं टॉस जिंकून फिल्डिंगला पसंती दिलेली आहे तर यजमान संघाला बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय. बाळा गोलंदाजीसाठी दाखल. 6-26. पहिला बॉल बालाचा चांगल्या टप्प्यावर थोडी हरकत करत असताना चाललाय बॉल थेट एसटी रक्षकाच्या हातात आणि सध्या मेन स्टेजवरून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, प्रचंड प्रतिसाद सध्या येतोय गोलंदाज बालासाठी. 5 बॉल आता 26 धाब्याची आवश्यकता. 5 बॉल 26. या वेळेला समोर ड्राईव्ह केलाय बॉल. डीडीचा बॅकअप येतोय. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धाव्यासोबत सध्या स्कोर 29-29 धावा. 4 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 25 धाब्याची अजून आवश्यकता. धाव हवी आहे. यष्टी रक्षकाने डायरेक्ट हिट दिला नाही. कन्फर्मेशन सिग्नल येतो तो लेग बायचा. आणखीन एक अतिरिक्त धाव. स्कोर सध्या 30. आता औपचारिकता फक्त शिल्लक या मॅच मध्ये. 3 बॉल बाकी आहेत. विजयासाठी अजून 24 धाब्याची आवश्यकता. कमी गतीने टाकलेला बॉल लाईन इथे मिस केली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आता हळूहळू या मॅच मध्ये विजयापासून दूर जात चाललाय संघ कुलस्वामी स्पोर्ट्स ठुणे. 2 बॉल 24 धावा हे समीकरण. यॉर्कर चाललाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या हातात. बॅट खाली ड्रॅग झाली ते सांगतायत पंच. 1 बॉल बाकी 24 धाब्याची आवश्यकता. आयोजक संघाचा मोठा विजय, दमदार विजय. अभिनंदन. 23 धाब्यांना सामना जिंकत आता दुसऱ्या फेरीत प्रवेश होतोय टीम न्यू यंगस्टर कोरावले बी क्रिकेट संघाचा. अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. न्यू यंगस्टर कोरावले बी टफ अँड हार्ड लक. कुलस्वामी स्पोर्ट्स ठुणे आपण स्पर्धेमध्ये सम्मिलित झालात. आपलंही मनस्वी आभार. पुढील येणाऱ्या हंगामासाठी, पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतर सामनावीर पुरस्कार आपण जाहीर करतो. विथ द 5 विकेट अँड 17 क्रुशियल रन, ज्याचा जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. घरची स्पर्धा आणि घरच्या स्पर्धेत ज्यानं दोन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. डीडी अर्थातच धनाजी धुमाल ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. दीपकजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आम्ही करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही देत आहोत. डीडी अर्थातच